आपल्याच देशाविरुद्ध कट रचणं किंवा थेट युद्ध पुकारणं हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतं नाही का? पण हे खरं आहे आणि भारतीय कायद्यानुसार हे सगळ्यात गंभीर गुन्हे मानले जातात. तर आज आपण याच गुन्ह्यांबद्दल बोलणार आहोत. असे गुन्हे जे थेट आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अच्छा, कधी विचार केलाय की एखाद्या व्यक्तीने आपल्या देशाविरुद्ध करू शकणारा सगळ्यात मोठा, सगळ्यात गंभीर गुन्हा कोणता असेल? ह्याच एका प्रश्नावर आजची आपली संपूर्ण चर्चा आधारलेली आहे. हे कायदे थोडे गुंतागुंतीचे आहेत, मान्य आहे. म्हणूनच सोपं करून समजून घेण्यासाठी आपण त्यांना 3 भागांमध्ये पाहूया. पहिला भाग आहे थेट भारतावर युद्ध पुकारणं, दुसरा बंडाला किंवा बंडखोरीला पाठिंबा देणं, आणि तिसरा आपल्या देशाच्या सीमेपलीकडे घडणारे गुन्हे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. तर आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात गंभीर गुन्हा म्हणजे आपल्याच सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करणे. पण एक मिनिट, युद्ध पुकारणं याचा नक्की अर्थ काय होतो? म्हणजे काय, सीमेवरची लढाई? नाही, याचा अर्थ आहे भारत सरकारविरुद्ध केलेला कोणताही, आणि हे शब्द महत्त्वाचे आहेत, संघटित आणि पूर्वनियोजित शस्त्र हल्ला. आपल्या भारतीय दंड संहितेमध्ये म्हणजे इंडियन पिनल कोडमध्ये कलम 147 खास याच गुन्ह्यासाठी आहे. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की जो कोणी भारतावर युद्ध पुकारतो तो सर्वोच्च गुन्ह्यासाठी दोषी ठरतो. अगदी सरळ आणि स्पष्ट. चला, हा कायदा आणखी सोप्या भाषेत फोडून बघूया. यात ना 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कृती, म्हणजे प्रत्यक्ष युद्ध पुकारणं किंवा तसा प्रयत्न करणं. दुसरा आहे उद्देश, आणि तो उद्देश भारत सरकार विरुद्धच असला पाहिजे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, परिणाम, म्हणजे शिक्षा, आणि ती शिक्षा मृत्यू किंवा आयुष्यभराच्या तुरुंगवासासारखी गंभीर असू शकते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कायदा फक्त प्रत्यक्ष लढाईबद्दल बोलत नाही. समजा कोणी युद्धाची फक्त योजना जरी आखत असेल तरी तो सुद्धा एक गंभीर गुन्हा मानला जातो. आणि हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. कलम 148 मध्ये एक अशी तरतूद आहे जी खरंच विचार करायला लावते. या कलमानुसार केवळ कट रचणं, फक्त प्लॅनिंग करणं, हाच एक गुन्हा आहे. म्हणजे जरी ती योजना कधी प्रत्यक्षात आलीच नाही तरीही याचा अर्थ केवळ विचार आणि नियोजनसुद्धा कायद्याच्या नजरेत गुन्हा ठरू शकतो. आणि हे इथेच थांबत नाही. याच्या पुढे जाऊन कलम 149 काय म्हणतं बघा, की युद्धाची तयारी करणं सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे काय, तर माणसं गोळा करणं, शस्त्र जमवणं, दारुगोळा गोळा करणं, ह्या सगळ्या गोष्टी जरी युद्ध झालंच नाही तरी गुन्हा मानल्या जातात. बरं, आत्तापर्यंत आपण थेट युद्ध करण्याबद्दल बोललो. पण विचार करा, कोणी प्रत्यक्ष युद्धात भाग घेत नाहीये, पण पडद्यामागून गुपचूप बंडाला मदत करते. तर त्याचं काय? कायदा अशा गुन्ह्यांबद्दलही खूप स्पष्टपणे बोलतो. उदाहरणार्थ कलम 1550 बघा. हे कलम सांगतं की जर एखाद्याला युद्ध पुकारण्याच्या योजनेबद्दल माहिती असेल आणि ती व्यक्ती मुद्दाम ती योजना लपवते, आणि हे लपवण्यामागे उद्देश हा आहे की त्या युद्धाला मदत व्हावी, तर ती व्यक्तीसुद्धा गंभीर गुन्हेगार ठरते. आता आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी शस्त्रांपेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकते, आणि ती गोष्ट म्हणजे शब्द. हो, काही परिस्थितींमध्ये शब्दसुद्धा शस्त्रांसारखं काम करू शकतात, आणि आपला कायदा हे चांगलंच ओळखून आहे. कलम 152 हे याचबद्दल आहे. या कलमानुसार जर कोणी बोलून, लिहून, काही चिन्हांद्वारे किंवा आजच्या काळात अगदी सोशल मीडियावरून देशात फुटीरता, सशस्त्र बंड किंवा विध्वंसक कारवायांना प्रोत्साहन देत असेल तर हे थेट देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मानला जातो. आणि हो, हा एक गंभीर गुन्हा आहे. मग एक स्वाभाविक प्रश्न येतो की सरकारवर टीका करणं आणि देशद्रोह यात नेमका फरक कुठे आहे? तर कायदा इथे खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. सरकारच्या धोरणांवर कायदेशीर मार्गाने टीका करणं हे आपलं भाषण स्वातंत्र्य आहे. पण जर ती टीका फुटीरता किंवा सशस्त्र बंडाला प्रोत्साहन देत असेल तर तिथे भाषण स्वातंत्र्याची रेषा संपते आणि गुन्हा सुरू होतो. ही एक खूप नाजूक पण तितकीच महत्त्वाची सीमारेषा आहे. बरं, आत्तापर्यंत आपण देशांतर्गत गुन्ह्यांबद्दल बोललो. पण हे कायदे फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नाहीत, हे माहितीये का? ते भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचंही रक्षण करतात. कसं? चला पाहूया. या कायद्यांचं एक खूप इंटरेस्टिंग वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे कायदे फक्त भारताच्याच नाही, तर भारताशी ज्या देशांचे मैत्रीचे किंवा शांततेचे संबंध आहेत त्या देशांच्या संरक्षणासाठीही आहेत. म्हणजे त्या देशांविरुद्ध केलेला गुन्हासुद्धा
आपल्या कायद्याच्या कक्षेत येऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर कलम 153. हे कलम स्पष्टपणे सांगतं की जर कोणी भारताच्या मित्रराष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलं किंवा तसा प्रयत्न केला तर तो सुद्धा भारतीय कायद्यानुसार गुन्हाच मानला जातो. आता आपण फक्त सामान्य नागरिकांबद्दल बोलत नाहीये. या कायद्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर एक विशेष जबाबदारी टाकलेली आहे, खास करून अशा कर्मचाऱ्यांवर जे कैद्यांच्या संरक्षणाचं काम करतात. जरा विचार करा, जर एखादा सरकारी कर्मचारी जाणून-बुजून एखाद्या राजकैद्याला किंवा युद्धकैद्याला पळून जायला मदत करत असेल तर त्याला शिक्षा काय असेल? चक्क 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास. यावरून या जबाबदारीचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय, आज आपण ज्या सगळ्या कायद्यांवर बोललो त्या सगळ्यांमागे एकच मूळ उद्देश आहे, आणि तो म्हणजे आपल्या देशाचं अस्तित्व, त्याची अखंडता आणि त्याचं सार्वभौमत्व कोणत्याही धोक्यापासून सुरक्षित ठेवणं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजचं युग हे डिजिटल आहे. इथे चुकीची माहिती म्हणजे डिसइन्फॉर्मेशन आणि सायबर हल्ले हे जणू काही युद्धाचं नवं स्वरूप बनले आहे. मग अशा काळात तलवारी आणि बंदुकांसाठी बनवलेले हे जुने कायदे कितपत लागू पडतात? हा एक मोठा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.